वेळ होती सकाळी 7 वाजल्याची। 28 नोव्हेंबरच्या सकाळी कोकणातील कणकवली पोलीस ठाण्यातील फोन वाजला आणि पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की माझ्या काकांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केलाय आणि त्यांचा मृतदेह घरामध्ये नग्न अवस्थेत पडून आहे। यानंतर कणकवली पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत त्या गावातील पोलीस पाटील असणारे संजय गोरुले यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितलं। दरम्यान पोलीस पाटील गोरुले हे 7:30 वाजण्याच्या सुमारास जेथून त्यांना फोन आला होता त्या घरी पोहोचले। त्यावेळी सिद्धिविनायक पेडणेकर हा तरुण आपला काका म्हणजेच विनोद आचरेकर यांच्या मृतदेहावर पडून रडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर मात्र पोलीस पाटील संजय गोरुले यांनी कणकवली पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती देत पोलिसांचा फौजफाटा मागवून घेतला। पोलीस घटनास्थळी दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक असणारे विनोद आचरेकर यांचा मृतदेह मात्र त्या खोलीमध्ये निर्वस्त्र अवस्थेत पडला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या हत्या प्रकरणी सर्वात आधी संशय पोलिसांना आला तो म्हणजे पुतण्या असलेल्या सिद्धिविनायक पेडणेकर याच्यावर। कारण काल रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत त्या खोलीमध्ये कुणीही दुसरा व्यक्ती येण्या जाण्याच्या खुणा पोलिसांना आढळलेल्या नव्हत्या। तर ज्यांचा खून झालेला आहे ते विनोद आचरेकर यांनी मात्र गेल्याच महिन्यात 28 ऑक्टोबरला पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली होती। मग पुतण्याने त्यांचा असा धक्कादायकपणे खून कसा काय केला असावा असा सवाल आता पोलिसांसमोर उभा राहिलेला होता। नेमकं हे प्रकरण काय आहे याचा सविस्तरपणे आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम रुग्णवाहिका मागवली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला। त्यानंतर मात्र कणकवली पोलिसांनी पुतण्या असलेला सिद्धिविनायक उर्फ पप्पू पेडणेकर याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच पुतण्या असलेल्या सिद्धिविनायक पेडणेकर याने आपणच आपला काका विनोद आचरेकर याचा खून केल्याचं पोलिसांसमोर त्यानं कबूल केलं। मात्र त्याने हा खून का केला होता याचं कारण मात्र तो काही पोलिसांना सांगत नव्हता। मात्र पोलिसांनी अधिक विचारपूस करताच त्याने सांगितलं की मी काकांसोबत दारू पार्टी करत होतो आणि दारू पिऊन झाल्यानंतर आमच्यात भांडण झालं आणि त्यानंतर घरात असणाऱ्या कुदळीने मी काका विनोद आचरेकर याच्या डोक्यामध्ये घाव घातला। मात्र पुतण्या सिद्धिविनायक याने दिलेलं कारण मात्र पोलिसांना पटत नव्हतं। कारण विनोद आचरेकर यांचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेमध्ये पोलिसांना आढळून आलेला होता। त्यामुळे या हत्येमागे नक्कीच वेगळं काहीतरी कारण असावं असं पोलिसांना कळून चुकलेलं होतं। मात्र पोलिसांनी पुतण्या सिद्धिविनायक पेडणेकर याला विश्वासात घेत नक्की 27 नोव्हेंबरच्या रात्री काय घडलं याची चौकशी करण्यास सुरुवात केली। मात्र ज्यावेळी सिद्धिविनायकने घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांचं देखील डोकं चक्रावून गेलं होतं। त्याने पोलिसांना सांगितलं की 27 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो जेवणाचा डबा घेऊन कोळशी वरचीवाडी येथील विनोद आचरेकर यांच्या घरी गेला। त्यानंतर 8 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत काका आणि पुतण्यांनी एकत्र बसून दारू पिली। त्यानंतर गप्पा गोष्टी करत त्यांनी आपलं जेवण उरकलं। त्यानंतर जवळपास रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास ते दोघे बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले। मात्र बेडरूममध्ये जाताच काका असणाऱ्या विनोद आचरेकर यांची नियत मात्र बिघडली आणि त्यांनी आपला पुतण्या असलेल्या सिद्धार्थ पेडणेकर याच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। यावेळी काकाच्या अशा वागण्यामुळे सिद्धार्थ पेडणेकर याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली होती। त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता घरामध्ये पडलेली कुदळ आणली आणि थेट त्याने आपला काका विनोद आचरेकर याच्या डोक्यामध्ये घाव घातला। त्यानंतर मात्र विनोद आचरेकर हे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये बेशुद्ध पडून होते।
दारूची नशा जास्त झाल्यामुळे पुतण्या सिद्धार्थ पेडणेकर हा तिथेच बेडवर झोपी गेला। मात्र सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याला जाग येताच त्याला आपला काका विनोद आचरेकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला। दारूच्या नशेमध्ये आपल्या हातून हा गंभीर गुन्हा घडल्याचं त्याच्या लक्षात आलेलं होतं। त्यानंतर त्याने पोलिसांना 100 नंबरवर फोन करून आपल्या काकाची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना देखील या घटनेची माहिती दिली होती। सिद्धिविनायक पेडणेकर या तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केलेला आहे। शाळापासून ते महाविद्यालयापर्यंत अनेक नाटकांमध्ये तो स्त्रीची भूमिका करत होता। तो नेहमी महिलांची वेशभूषा करून इंस्टाग्राम तसेच सोशल मीडियावर रील्स देखील बनवत होता। मात्र आपण केलेल्या या हत्याकांडाचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलंय। कारण सहाय्यक पोलीस निरीक्षक असणाऱ्या काकाने आपल्यासोबत घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आपण त्याचा काटा काढला, अशी माहिती त्याने पोलिसांसमोर आता कबूल केली आहे। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात। अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। धन्यवाद।